बिग बॉस मराठीचं 6वं सीझन तन्वी कोलतेनं अगदी चांगल्या पद्धतीनं गाजवलेलं आहे आणि आतापर्यंत भाऊच्या धक्क्यावर तन्वी कोलतेचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा झालंय. मग तन्वी कोलते ही बिग बॉसची फेवरेट आहे. तन्वी कोलतेच बिग बॉसचा विनर होणार आहे. इतर सदस्यांचं काही नाही असं सुद्धा बरेच जण कमेंट बॉक्समध्ये आणि सोशल मीडियावर म्हणत असतात. पण मात्र तन्वी खरंच एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. ती चांगल्या पद्धतीनं खेळते. तिचे मुद्दे सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडते. म्हणून तन्वी कोलतेला थेट तिकीट टू फिनाले सुद्धा मिळालेला आहे आणि तन्वी थेट आता फायनल पर्यंत गेलेली आहे. फायनलिस्ट सुद्धा झालेली आहे. तर इथून पुढं फायनलिस्ट पर्यंत तन्वी पोहोचली आहे. पण मात्र बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता तन्वी होईल का, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन जे चालू होतं, हे सीझन काही चांगल्या पद्धतीने चालत नव्हतं किंवा लोकांना सुरुवातीला आवडत नव्हतं. जसं पाहिजे तसं लोकांना त्याला प्रतिसाद देत नव्हते. लोकांना जास्त काही आवडत नव्हतं. त्याचा TRP सुरुवातीला कमी झाला होता असं सुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात आलं होतं. पण मात्र नंतर हे सदस्य चांगल्या पद्धतीनं खेळत नाहीयेत, लोकांना बघायला मज्जा येत नाहीये, एंटरटेनमेंट होत नाहीये. म्हणून या सीझनमध्ये आणलं होतं राखी सावंतला. रॉकी सावंतला सुरुवातीला 4-5 आठवडे झाले की बिग बॉसच्या घरामध्ये आणलं. मग राखीनं जे काही धिंगाणा मस्ती एंटरटेनमेंट सुरू केलं, मग कुठंतरी प्रेक्षकांना बिग बॉस बघू वाटू लागलं. पण मात्र सुरुवातीपासूनच तन्वी ही सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळत होती. सुरुवातीला तन्वीवर सुद्धा आरोप झाले होते की तन्वी कोलते खूप बोलते. पण मात्र ती पहिल्यापासून ते आतापर्यंत ती तिच्या मुद्द्यांवर ठाम राहते. ती कोणाच्या माघारी बोलत नाही. ती थेट समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर बोलते आणि एखादा व्यक्ती दुश्मन आहे तर त्याच्यासोबत तडजोड सुद्धा करत नाही. म्हणजे प्रभू तन्वीच्या एवढ्या जवळ होता तरी सुद्धा ती विशाल सोबत तिने तडजोड केली नाही, विशाल सोबत डील केली नाही. स्वतः प्रभूला सांगितलं तू त्याच्यासोबत डील कर, तो माझा दुश्मन आहे, मी त्याच्यासोबत डील करणार नाही. मग प्रभू घराबाहेर गेला तरी हरकत नाही, पण मी माघार घेणार नाही असं तन्वीनं थेटपणानं सांगितलं होतं आणि ती तिच्या मुद्द्यावर आधी ठाम राहिली. आता या मुद्द्यावर ठाम राहत असतानाच ती टास्क सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळते. म्हणजे जेव्हा तिकीट टू फिनाले होतं, या तिकीट टू फिनालेसाठी तन्वी, राकेश आणि अनुश्री हे 3 जण तिकीट टू फिनालेसाठी निवडले गेले होते. मग या तिघांपैकी एका जणाला थेट फिनालेचं तिकीट मिळणार होतं आणि ते तिकीट थेट तन्वीलाच मिळालेलं आहे. फक्त 6 मिनिट 27 सेकंदामध्ये तन्वीनं तो टास्क पूर्ण केला. तो टास्क पूर्ण करणं एवढं काही सोपं नव्हतं. तोच टास्क पूर्ण करण्यासाठी अनुश्रीला 9.5 मिनिटं लागले, तर राकेश बापटला 21 मिनिटापेक्षा जास्त वेळ तो टास्क पूर्ण करण्यासाठी लागला. मग तन्वी कोलते ही टास्कमध्ये सुद्धा नंबर 1 आहे. तिचे स्वतःचे मुद्दे मांडायला सुद्धा नंबर 1 आहे आणि एखाद्या व्यक्तीसोबत भांडायला सुद्धा नंबर 1 मध्ये आहे. मग या सगळ्याच खेळामध्ये ती चांगल्या पद्धतीनं खेळते, तिचं प्रेझेंटेशन दाखवते, नाती सुद्धा जपते. मग अशा कलाकाराला बिग बॉसचं विजेता का केलं जाऊ शकत नाही, असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळं आता डन झालेला आहे, फिक्स झालेला आहे की बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची ट्रॉफी तन्वी कोलतेलाच मिळणार आहे. आता तिच्या बरोबरीला टक्करमध्ये अनुश्री माने ही सुद्धा होती. पण मात्र अनुश्री मानेचा तसा आपल्याला गेम एवढा काही दिसला नाही. फक्त ती तिचे मुद्दे मांडते, टास्क कशा पद्धतीने खेळते, काय खेळते हे आपण बघितलेलंच आहे. पण मात्र ती ना धड टोळीची झाली, ना ती धड काट्या ग्रुपची झाली. ती स्वतंत्र त्या ठिकाणी खेळत राहिली. पण मात्र तन्वीनं स्वतःचा काटा ग्रुप सांभाळला, सगळ्या घरातल्या सदस्यांना सांभाळलं आणि ती इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळं तन्वी कोलतेच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेता आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.